हॅलो गाईज, तर मी आहे सगळ्यांची लाडकी इंस्टा फेम स्माइली मिनी. तो क्या बोलती पब्लिक. दिवसभराच्या धावपळीमध्ये माझ्या डोक्यात विचार तर चालू होते. व्लॉग तर मला करायचाच होता, पण व्लॉग करणार कशावर, विषय कोणता, कोणासोबत करायचा, या सगळ्याचे असंख्य विचार माझ्या डोक्यात चालू होते. यूट्यूब हे एक उत्तम ठिकाण आहे जिकडे तुम्ही घराघरात आणि माणसांच्या मनामनात पोचू शकता. म्हणूनच मी परत एकदा माझं जुनं अकाउंट बंद करून न्यू अकाउंट ओपन करून या व्लॉगने एक चांगली सुरुवात करत आहे. तर माझ्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. डोक्यात असंख्य विचार चालू होते. काय करू, काय नको, काहीच कळत नव्हतं. पण त्या क्षणी माझी नजर गेली आमच्या स्वामींवर आणि तिथून एक आवाज आला, विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. हो हो, अगदी बरोबर बोलला स्वामी. तर आजचा माझा व्लॉग आहे महाराष्ट्राची शान असणाऱ्या दहीहंडी खेळावर. चला मी तर गाईच व्लॉगची सुरुवात करूया आणि भेटूया एका गोविंदा पथकाला. हे पथक आहे जय हनुमान बाल गोविंदा पथक. या पथकाची एक वेगळीच ओळख आहे, ती म्हणजे सामाजिक संदेश देण्याची. चला तर मग बघूया या पथकाच्या दुःखद आणि सुखद आठवणी. दहीहंडीची तयारी सुरू झाली. मित्रा, तुझी आठवण पूर्ण आली. भावा, नवीन अपूर्ण आहे आपली दहीहंडी. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडू तू. तसेच त्यांची जिद्द, मेहनत, 2-3 महिन्याचा त्यांचा सराव आणि त्यातले गोड कटू क्षण. चला तर बघूया. गुड मॉर्निंग मुंबई. दहीहंडी हा खेळ स्पर्धेच्या रूपात असो किंवा सण उत्सवाच्या रूपात असो, यात असलेला धोका तेवढाच आहे. दहीहंडीचा तो संपूर्ण दिवस एका विलक्षण उत्सवाने भरलेला असतो. संगीताच्या तालावर ठेका धरत या गोविंदांकडून दहीहंडी फोडण्यासाठी मानवी थर लावलेले जातात. दहीहंडीची उंची जेवढी जास्त तेवढी थरांची संख्या अधिक असतेच. कधी 6 थर तर कधी 8 थर, कधी 7 थर. हे थर कधी दहीहंडीपर्यंत पोचतात तर कधी मध्येच कोसळतातही. दहीहंडीची उंची जास्त तितकेच बक्षीसही जास्त. अर्थातच बक्षीस आणि जिद्द या दोन्हीमुळे गोविंद अधिक उत्साहात आणि जल्लोषात दहीहंडी फोडतात. पाऊस जरी जोरदार असला तरी मात्र आमचं गोविंद थांबायचं नाव घेत नाही. चला बघूया आमचे गोविंद आता काय करतात. शिवरायांची वागीण तू हिंदू धर्माला त्यागू नकोस. ताई, शिवरायांची वागीण तू हिंदू धर्माला त्यागू नकोस आणि खोट्या प्रेमापायी धर्मांध्यांच्या नादी लागू नकोस. या ठिकाणी विनंती करतोय की आमचा हा संदेश आपण खरंच अंमलात आणाल अशी आम्हाला आशा आहे आणि आपण त्याचं अंमल कराल हीच आपणास विनंती. लव्ह जिहाद म्हणजे काय, तर मुस्लिम पुरुषांनी प्रेमाच्या जाळ्यात फसवून हिंदू मुली म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व.
बालगोविंदा पथक आपले मनोरे रचायला तयार झालेत. अडक मानाची सलामी. उजव्या साईडला ब्लॅक साईडच्या आणि अंडीचा मान जेवण अंडी फोडायची. ए बेटा ये मेरा अड्डा, ए बेटा ये मेरा अड्डा, ए बेटा ये मेरा अड्डा, अरे बेटा ये मेरा अड्डा. मैं नदी में तुझे फेंकूंगा, मैं मछली पे लौटूंगा, बच्चा पे मारूंगा, मैं झंडे सा लहरूंगा, तुझे मिट्टी में बच्चों मिला दो अगर, मैं कीमती खनिज बन के मिट्टी से मिल जाऊंगा. ए बेटा ये मेरा अड्डा. बघा फोडण्या लवकर खांदा गेला. 1 2 3. आज आपल्या सोबत आहे या पथकातील टॉपर. तर याला विचारूया त्याला कसं वाटतं. दादा तुला कसं वाटतं टॉपला जाऊन. खूप चांगलं वाटतं ना. अजिबात नाही. 10-15 वर्ष झाली मी खेळतोय. पूर्ण भीती मेली आहे माझी. किती वेळा पण थरावर चढवलं तरी मी बिंदास चढीन. बघितलं यांची भीती पण मेली आहे. त्यांना कसलीच भीती नाहीये की हा टॉपला असतो त्याची. हाय गाईस, तर आज आपण आहे विलेपार्ले येथे आणि आपल्यासोबत आहे जय हनुमान बालगोविंदा पथक. चला ना बाबांनो, आयटम नका बघताय. दिवसभरातून दमून आलेले आमचे गोविंदा काय करतात. बाई हे काय फ्लॉवर पॉट. पुढे काय बघा कसे लबाड हसतात. अरे बापरे, हे कोण. राणीच्या बागेतून आलेला भालू. हे बघा लबाड लांडगा. हे बघा कसे डोकं खाली करून हसतात. हा बघा काय करतात, तेल मालिश. हो बिचारे आमचे गोविंदा सगळे दमलेत. हाय गाईस, तर आज आपण आहे विलेपार्ले येथे आणि आपल्यासोबत आहे जय हनुमान बालगोविंदा पथक. तर चला बघूया आज त्यांच्याशी गप्पा मारूया. हा दादा, तुमच्या मंडळाबद्दल आज काय सांगाल. माझं नाव किरण अशोक मेले आहे. ज्यावेळी दहीहंडी चालू होती त्या वेळेला 12 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर गोविंदा पथकामध्ये 7 थर लावणारा आमचा पहिला मंडळ होता. जेव्हा पाटकरांचं पहिले 5 थर लावले तर त्यानंतर काही वर्षानंतर मी नव्हतो. ह्या वर्षी पुन्हा आम्ही लोक 7 लावायचे यंदा प्रयत्न करणार. पुढच्या वर्षी नक्की 8ची ट्राय 100% मारणार. हा किरण मेने बोलतोय. आम्ही अंधेरी विलेपार्लेतील एकमेव असं दहीहंडी पथक आहे जे आम्ही सामाजिकतेचा संदेश देण्यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत. आमचं ते वैशिष्ट्य आहे. आम्ही थर लावतो, आम्ही दहीहंडी तर खेळतोच, पण सामाजिक कार्यक्रम करणं हा त्यामागचा आमचा उद्देश असतो. एक सामाजिकतेचं भान राहावा, आपल्या समाजाला काहीतरी देणं आपण लागतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक वर्षी एक सामाजिक संदेश देत असतो. आम्ही कित्येक वर्ष डावरी, हुंडाबळी असेल, बेटी बचाव असेल किंवा अगदी गेल्याच वर्षी मोबाईल ही लहान काळाची गरज आहे, लहान बाळाची नाही, असा आमचा संदेश होता. तर यावर्षी आम्ही आमच्या पथकाच्या माध्यमातून
आमच्या पथकाच्या माध्यमातून एक आपल्या हिंदू माता भगिनींसाठी एक सामाजिक संदेश देतो आहे. सध्या प्रकरण खूप बाहेर खराब झालेला आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो संदेश असा आहे, ताई शिवरायांची वाघीण तू, ताई शिवरायांची वाघीण तू हिंदू धर्माला त्यागू नकोस. ताई शिवरायांची वाघीण तू हिंदू धर्माला त्यागू नकोस, खोट्या प्रेमापायी धर्मांध्याच्या नादी लागू नकोस. हा आमचा संदेश आहे. आणि हा संदेश देत असताना आम्हाला आमच्या दहीहंडी पथकाला सहकार्य करणारे प्रत्येक राजकीय क्षेत्रातील काही मंडळी असतील किंवा आमच्या मंडळाचे हितचिंतक असतील, त्यांचे आम्ही सहर्ष आभारी आहोत. दादा, नक्कीच तुमचा संदेश चांगला आहे. आपण बघूया या संदेशाबद्दल पुढे काय होतं ते. आणि खरंच आताची सध्याची परिस्थिती जी आहे त्याच्यात खरंच मुली सेफ आहेत का? नक्कीच नाहीयेत. कळत नकळतपणे दादाच्या डोळ्यातून आलेले पाणी सगळं काही सांगून जाते. तर मला आज तुम्हाला विचारायचंय, तुमचं मंडळ कधीपासून चालू झालं? हे आमचं मंडळ जय हनुमान बालगोविंद पथक एक 12 वर्षापासून सुरुवात केली आम्ही. आणि हे मंडळ एका जिद्दीमधून निर्माण झालंय. जेव्हा आम्हाला कमी लेखलं गेलेलं की हे करू शकत नाहीत काय, त्यांच्या तोंडावर चपराक मारून आम्ही सक्सेस गाठलेला आहे. तेव्हापासून जी सुरुवात झाली आहे ती टिल डेटपर्यंत आजपर्यंत आम्ही सक्सेस आहोत. ह्या सगळ्या मुलांचं त्याच्या मागे श्रेय आहे, एकट्या कमिटीचं नाही किंवा कुणा एका व्यक्तीचं नाही. पण जय हनुमान आज जे जिद्दीने 6 थर 7 थर, त्याबरोबर थराच्या मागे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या दृष्टीने जो मेसेज देतो त्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. चला तर मग बघूया दादाचा त्याच्या गोपाळांवर असलेला विश्वास जिंकतोय की त्याची इतके दिवसाची घेतलेली मेहनत जिंकते. चला तर बघूया. जय हनुमान गोविंद पथक आपले मनोरे रचायला तयार झालेत. शिकारी तो हम भी खिलाड़ी, हार ना माने। पहलवान पहलवान आए जो सामने मार भागाए। खिलाड़ी कौन है? राजा हो राजा। बलवान कौन है? राजा। यूं छुप के निशाना करोगा है के धोखे में राजा तो ना आए। आया है राजा, लोगों रे लोगों, राजा के संग संग। क्या बोलती पब्लिक?
किरण मेने, मनीष भोसले किंवा प्रितेश वणे, आशिष सुंबे, आम्ही सगळं बाळगोपाळांनी एक ठाम निश्चय केलेला. या स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या मठासमोर यावेळेला साथ लावायचेच आणि ते मुलांनी साध्य करून दाखवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आमच्या पुढच्या वर्षी 100% अड्डर लावणार. कसं असतं ना मंडळी, आजचा सुवर्ण दिवस आणि इतक्या दिवसाची मेहनत, इतक्या दिवस सगळ्या गोपाळकालांनी केलेली मेहनत, त्यांचा सराव नक्कीच उद्यापासून तो नसेल आणि त्याच्यातच त्या सरावात झालेल्या त्यांच्या गोड सुखद आठवणी उद्यापासून नसतीलच. चला तर मग गाईस, आता वेळ झाली निघायची. आपणही निघूया. उद्याचा नवीन दिवस बघूया आणि या मंडळाला शुभेच्छा देऊया आजच्या त्यांच्या मेहनतीसाठी, जिद्दीसाठी आणि ऑल द बेस्ट बोलूया त्याने घेतलेल्या प्रतिज्ञेसाठी. ती म्हणजे पुढच्या वर्षी कडक 8 थर लावून दाखवू. खरंच देव करो, स्वामी करो, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, ही स्वामी चरणी प्रार्थना. गुड नाईट, टेक केअर. लवकर भेटूया एका न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय. माझ्या सगळ्या ताई भगिनींना एकच विनंती आहे. ताई, शिवरायांची वाघीण तो, हिंदू धर्माला त्यागू नको, खोट्या प्रेमापायी धर्मांधाच्या नादी लागू नको. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा चले प्यारो, के सच सच कहता मैं, डट के रहता मैं, आया है राजा लोगों रे लोगों राजा के. माझ्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब